नमस्कार, हरिओम. मी पंडित चेतन गुरुजी कर्मकांड दर्शन या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओ आहे 3 मार्च 2026 रोजी येणाऱ्या ग्रहण दिवशी आपल्याला कोणकोणत्या क्रिया करायच्या नाहीयेत. तर पहिली गोष्ट अशी की कोणत्याच गर्भवती महिलेने त्याच पद्धतीने बालकाने हे ग्रहण पाहायचं नाहीये. आणि बाबा कुतूहलास्तव मी ग्रहण पाहतो हे फक्त वैज्ञानिक आहे, तर त्यांनी हा व्हिडिओच पाहू नये. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. पण आमचं काम आहे की तुम्हाला वॉर्न करणे की बाबा तुम्ही ग्रहण पाहू नका. आणि एखाद्याची इच्छा असेलच, आ मेरे बैल मुझे मार, तर तुमची इच्छा, बैल मोकळा आहे, तो तुम्हाला 3 मार्च दिवशी धडक देईलच आणि पुढे जे काही काम होईल ते तुम्ही आणि तो बैल पाहून घ्या. आता राहिली गोष्ट ज्यांचा या व्हिडिओवरती त्याचप्रमाणे अध्यात्मावरती विश्वास आहे, तर माऊली तुम्हाला कोणत्याच प्रकारे ग्रहण पाहायचं नाहीये. लहान मुलांना ग्रहण किरणांमध्ये जाऊ द्यायचं नाहीये. सूतक काळापासून ते ग्रहण समाप्तीपर्यंत कुठल्याच प्रकारे धारदार वस्तूंनी भाजी किंवा इतर कोणतीच वस्तू कापायची नाहीये. आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट शिवायची नाहीये. सुई दोरा घेतला, कोणतीतरी गोष्ट शिवली, असं करायचं नाहीये. तसंच तुम्हाला कुठेच जाऊन आणि अंग खाजवत राहिले किंवा अंग खूप जास्त जोराजोरात चोळून अंघोळ केली, उटणं लावून अंघोळ केली, हे काम करायचं नाहीये. अन्यथा अतिशय घोर रवरव नावाचा जो काही नरक आहे, त्यामध्ये यातना भोगत पडावं लागतं. म्हणून सांगत आहे की कृपया करून कोणीच अंग चोळून किंवा असं घासून उटणं लावून ग्रहण काळामध्ये अंघोळ करायची नाहीये. मग आता अंघोळ कधी करायची? सूतक काळ लागण्याच्या अगोदरच, म्हणजेच की सकाळी 6:20 अगोदर अंघोळ-पांघोळ करून माणूस मोकळं पाहिजे स्वतःच्या नित्यकर्मांसाठी. ज्या वेळेला ग्रहण लागणार आहे, त्या ग्रहण काळामध्ये तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली, श्री विष्णू अष्टोत्तर शतनामावली, तुमचे इष्टदेवता असतील तर त्या इष्टदेवतेचा मंत्र, तुमचे गुरूंनी जर का तुम्हाला एखादा गुरुमंत्र दिला असेल, तर तो गुरुमंत्र, दीक्षित असाल तर तो दीक्षा मंत्र, जर का तुम्हाला मंत्र दीक्षा दिली असेल तर तो मंत्र दीक्षेचा मंत्र तुम्हाला जप करत राहायचा आहे. जर का एखाद्याजवळ कोणताच मंत्र नाहीये, तर तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचा मंत्र तर आहे ना, तुम्ही त्या देवतेचा मंत्र पठण किंवा श्रवण करा. कोणत्याच प्रकारे अन्नप्राशन करायचं नाहीये. जर का तुम्ही अन्नप्राशन केलं तर शास्त्र सांगतात की तुम्हाला डुकराचा जन्म प्राप्त होतो. आता आणि ते डुक्कर हे असं तसं नाही, तर गावातलं जे काही डुक्कर असतं त्या गावातल्या डुकराचा तुम्हाला जन्म प्राप्त होतो. आता ते गावातलं डुक्कर काय काय खातं, काय काय नाही, हे मी व्हिडिओत सांगणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे तुम्ही हुशार आहात. तदनंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारे झोपायचं नाहीये. जर का झोपले तर तुम्हाला अजगराचा जन्म आहे. म्हणूनच ग्रहण काळामध्ये कोणीच झोपायचं नाही. आजारी आहात, गर्भवती आहात, बालक आहात तर ठीक आहे, तुम्हाला सूट आहे. मात्र प्रयत्न करा की तुम्ही झोपणार नाही किंवा इत्यादी सर्व नियमांचं पालन कराल. गर्भवती स्त्रियांनी कोणत्याच कपड्याला, दोऱ्याला, धाग्याला गाठ मारायची नाहीये. जर का तुम्हाला जमलंच तर मंत्रजप करत राहायचं आहे. जेणेकरून तुमच्यावरती ग्रहण प्रभाव होणार नाही. आणि ग्रहण संपल्यानंतर गोमूत्र आणि मीठ पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. जेणेकरून ग्रहण काळाची जेवढी काही अशुद्धी असेल ती तुमच्या शरीरावरनं निघून जाईल. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. जर का तुम्हाला कोणती शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपण त्यावर पुढील व्हिडिओ नक्की आणू. तोपर्यंत हरिओम.